उत्तर मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जी आहे ती जवळपास आता निश्चित झाली आहे। उत्तर मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले। उत्तर मुंबईत पियुष गोयल आणि विनोद घोसाळकरांमध्ये लढतीची शक्यता वर्तवली जाते। तर याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चेतन यांच्याकडून। चेतन, उत्तर मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे, काय सांगाल? गार्गे, खरं तर उत्तर मुंबईतून भाजपने सर्वात प्रथम आपली उमेदवारी घोषित केली होती, ती म्हणजे पियुष गोयल यांची। केंद्रीय मंत्री आहेत पियुष गोयल आणि त्यांच्या समोर उमेदवार देखील तगडा पाहिजे म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित केली जात आहे। उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर यांचा जर आपण शिवसेनेतील प्रवास पाहिला तर ते शिवसेनेचे विभाग प्रमुख होते, शिवसेनेचे माजी आमदार आहेत, 2014ला ते आमदार देखील होते, त्याचप्रमाणे ते विभाग प्रमुख होते। शिवसेनेचा त्यांचा प्रवास खरं तर खूप मोठा आहे, दहिसरमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांची हे नगरसेवक होते आणि त्यांची हत्या देखील करण्यात आली होती। खरं तर एकीकडे पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री होते आणि त्यामुळे त्यांच्या ताकदीचा माणूस पाहिजे होता ठाकरेंच्या शिवसेनेला, म्हणून विनोद घोसाळकर यांच्या नावाची अजूनपर्यंत चर्चा होती। मात्र सध्या संभाव्य यादीमध्ये त्यांचं नाव असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विनोद घोसाळकर आणि पियुष गोयल असा हा सामना आपल्याला उत्तर मुंबईत पाहायला भेटणार आहे। नक्कीच याकडे लक्ष असेल, अगदी अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।